श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। आज वार आहे गुरुवार आणि आजची रांगोळी थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे। रांगोळी काढायची मला खूप आवड आहे मैत्रिणींनो, पण पर्याय नाही, कारण जागाच तेवढी नसल्यामुळे कसं होतं तर आहे त्या जागेतच रांगोळी म्हणजे आपली हौस तेवढ्या जागेतच पूर्ण करावी लागते। एकदा माझ्या असं मनात येते की कधी आपली मोठी जागा होईल, खाली होईल आणि मला अशी प्रशस्त रांगोळी काढता येईल, असं खूप वेळा माझ्या मनात येतं। आणि ही गोष्ट मी यांना सारखं म्हणत असते, तर ते म्हणतात पॉझिटिव्ह राहा, नक्की होणार, कधी पण होणार असंच म्हणायचं, होणार नाही असं म्हणायचं नाही, असं मला ते सारखं सांगत असतात। पण जागेंचे दर एवढे वाढलेले आहेत, ते जागेंचे दर बघून असं वाटतं की होईल का आपली कधी जागा। आमचं ज्यावेळी लग्न झालेलं त्यावेळी 50-60 हजार गुंठा जी जागा होती, ती जागा आता 13 लाख 14 लाख रुपये गुंठा झालेले आहे, म्हणजे कुठल्या कुठं फरक आहे। आणि आज गुरुवार असल्यामुळे मी महाराजांना अभिषेक घातलेला आहे। हळद आणि चंदन दोन्ही मिक्स करून, चंदन पावडर मिक्स करून पहिल्यांदा अभिषेक घातला आणि त्यानंतर मग दुधाने आणि दह्याने अभिषेक घातलेला आहे। तसेच चंदन वगैरे लावून महाराजांची पूजा केलेली आहे। आणि काल श्री रंगपंचमी खेळून त्याला परत ताप आलेला आहे, मग त्याला गोळ्या घालायच्या होत्या म्हणून उपीट वगैरे केलं, त्याला पण घातलं। थोडंसं अंग गरम झालेलं होतं सकाळी, त्याचं उपीट खायला घालून त्याला तापाची वगैरे गोळी दिली। आणि पितांबरी संपलेली आहे, एक लिंबू होता खराब झालेला, त्याचा वापर मी काय केला आहे तर आपली जी देवपूजेची भांडी होती ती घासण्यासाठी केलेलं आहे। पण लिंबूने पण खूप छान निघतं बघा, आतून बाहेरून लिंबू आणि मीठ फक्त लावलेलं आहे। आणि देवपूजेची सगळी भांडी मी घासून घेतलेली आहेत। आणि आज गुरुवार असल्यामुळे महाराजांची आरती पण करून घेतलेली आहे। तसं तर मी महाराजांची रोजच आरती करत होते, पण आता थोडा गॅप पडलेला आहे माझा, कारण स्त्रीला बरं नव्हतं, मला पण बरं नव्हतं, त्यामुळं गॅप पडलेला आहे। त्यानंतर आरती झाल्यानंतर जय जयकार करायचा। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे मंत्र स्तोत्र सगळं दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण सगळ्या सेवा करायच्या आहेत। खूप छान ग्रंथ आहे बघा नित्यसेवेचा, कुणी आणला नसेल तर आणा, सगळ्या बाबतीत त्यांनी त्यात मंत्रस्तोत्र दिलेले आहेत। अगदी कोणती वस्तू हरवली असेल तुमची घरातली, तर ती वस्तू सापडण्यासाठी तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा, किंवा बाहेरची बाधा झाली असेल तर कोणता मंत्र म्हणायचा। खूपच आजारी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे हाताचे हात घेऊन त्याच्या नाडीवर आपली बोटं ठेवून कोणता मंत्र म्हणायचा, सगळं म्हणजे मंत्रस्तोत्र। कॅन्सर झाला असेल तर त्या व्यक्तीवर कोणता मंत्र म्हणायचा, असे नजरबाधा झाली असेल तर त्याच्यावर मंत्रस्तोत्र दिलेले आहेत किंवा त्याच्यावर उपाय दिलेले आहेत। त्यामुळं खूप असं चांगला तो ग्रंथ आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी जरूर आणावा। आणि गुरुवारचं थोडी कसना सेवा या करायच्याच, काही नाही जमलं तर तुम्ही आरती तरी निदान गुरुवारची करत जावा, आरती करायची, परत त्यानंतर एक माळ जप कसना आपण करायचा। नामस्मरणात सगळ्यात मोठी ताकद आहे बघा। आणि गुरुवारी केस वगैरे धुवायचे नसतात मैत्रिणींनो, असं म्हणतात बघा की गुरुवारी केस वगैरे धुवू नये। आणि गुरुवारी हळदीचं लेपन मात्र हुंबऱ्याला करत जावा। जसं की आपण शुक्रवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमेला लक्ष्मीप्राप्तीचे जे उपाय करतो, त्याचप्रमाणे गुरुवार हा सुद्धा लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप चांगला दिवस आहे। त्यामुळे गुरुवारी सुद्धा आपण ते छोटे मोठे तोडगे असतात ते करायचे। फरशी पुसताना हळद, मोठं मीठ घालायचं, तसेच हळदीचं लेपन उंबऱ्याला करायचं। आणि महाराजांना अभिषेक घालत असताना महाराजांना पिवळा कलर खूप आवडतो, त्यामुळे हळदीच्या पाण्याने किंवा केशरयुक्त पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता। कसं असतं, आपण संसारिक माणसं आहोत, तर संसार, मुलं बाळं सगळं सांभाळून आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करायच्यात। खूपच त्याच्या आहारी पण जायचं नाही बघा,
म्हणजे एक एक जण सगळं सोडतात आणि त्याच्याच पाठ लागलेले असतात. पण तसं पण करायचं नाही, कारण ती सेवासुद्धा महाराजांना मान्य होत नाही. महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करा. महाराजांनी असं काय सांगा नाही की सगळं सोडा आणि माझ्या सेवा करत बसा. एक एक लोक खूपच आहारी जातात त्याच्या, नुसता म्हणजे त्या सेवा 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 असंच करत बसतात. पण तसं नाही करायचं. सगळं जमून तुम्ही जर भांडी घासत जरी श्री स्वामी समर्थ, धुणं धुत जरी श्री स्वामी समर्थ म्हटला, किंवा स्वयंपाक करत जरी नामस्मरण केला, रस्त्याने येता जाता जरी नामस्मरण केला, तरीसुद्धा खूप आहे. आता ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सेवा करायला काय हरकत नाही, केल्या तर त्या चांगलंच आहे सोडा. कारण की जेवढ्या सेवा करू तेवढा आपल्याला म्हणजे त्याचा फायदा होतो. देव काय आपल्यावरती सगळं ठेवून घेत नाही. कधी नाही कधी आपल्याला ज्यावेळी वेळ असते, वाईट वेळ, त्यावेळी तो आपल्याला ते परतच करत असतो, लक्षात ठेवा. पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी करावं, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी कसं करणार? कारण की घर सांभाळायचं, परत मुलं सांभाळायची, आणि बाहेरचं जर म्हणजे वर्किंग वुमन असतात त्यांना बाहेर पण जावं लागतं. मग सगळंच कसं होणार? ते अजिबात जमत नाही. मग जेवढं जमतंय, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला सुट्टी असली काय असली तर त्यावेळीसुद्धा तुम्ही केला तरीसुद्धा चालते. मनातला भाव महत्त्वाचा आहे. मनी नाही भाव, आणि देवा मला पाव, असं काही उपयोग नाही. आणि इकडं भरपूर सेवा करायची आणि आपल्या वागण्यात खोटेपणा ठेवायचा, आपली बुद्धी घाण ठेवायची, त्यानं अजिबात काहीही साध्य होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं माणसातला देव आधी जपा. कसं असतं, महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा, जे अडले नडलेले आहेत त्यांना आधी मदत करा, गोरगरिबांना मदत करा. मदत म्हणजे काय आपण भरपूर काही द्यावं लागतं असं काही नाही आहे. पण ज्यांना खरंच गरज आहे स्वामीसेवेची त्यांना माहिती द्या. त्यांना एखादा तुम्ही ग्रंथ जरी दिला तरीसुद्धा चालतं. म्हणजे तेवढंच त्यांची पण सेवा होईल, आणि त्यांचं कुठलं जरी अडलेलं काम असेल काय असेल तर ते मार्गी लागतील. म्हणजे एखाद्याला स्वामीसेवेत आणणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. पण ग्रंथ वगैरे देताना समोरचा व्यक्ती पण तितकाच गरजू असावा. गरज नसणाऱ्या व्यक्तीला अजिबात देऊ नका, नाही त्याने तुमच्याकडनं न्यायचं आणि कुठं तर नेऊन ठेवायचं. दिलेला जो ग्रंथ आहे तो वाचला पाहिजे, लक्षात ठेवा. आपल्याजवळ जर ग्रंथ आहेत भरपूर आणि आपण ढीग लावून साठवून ठेवलो तर त्याचं काही नाही, उलट आपल्याला त्याचा दोषच लागतो, लक्षात ठेवा. पुण्य लागत नाही. कारण ग्रंथ जे असतात ते वाचले गेले पाहिजेत. जर वाचला तुम्ही तरच त्याचं म्हणजे पुण्य काय असेल ते तुम्हाला मिळत असतं. आणि तसंच जर धुळकात तुम्ही ठेवला, आता एक एक जण नको तिथं पण ग्रंथ ठेवलेले असतात. शेवटी ग्रंथ म्हणजे ग्रंथ असतात, त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ कपड्यामध्ये असं गुंडळून व्यवस्थित ठेवायचं असतं. आणि शक्यतो आपलं जे देवघर असतं तिथंच ग्रंथ सगळे एका मोठा बॉक्स वगैरे करून त्यामध्ये ठेवत जावा. व्यवस्थित त्याच्यावर धूळ वगैरे पडणार नाही याची काळजी घेत जावा. एकेकांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नसतं. आणायचं म्हणून दुसरं आणतंय, दुसरं करतंय म्हणून आपण आणायचं आणि ते आणून ढीग लावून ठेवायचा. कुठं तर एका दिवस वाचलं नाही वाचलं परत ते तसेच धुळकात पडतात. तसं करू नका, कारण त्यांनी तुम्हाला दोष लागतात, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या हातनं वाचायचं जर होत असेल तरच कोणताही ग्रंथ तुम्ही आणा. आणि जवळजवळ 4 ते 5 महिने झाले बघा हे नारळ असेच पडलेले होते. मग श्रीला मी काय म्हटलं, ते नारळ सगळे सोलून घे, कारण नारळातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. निदान सुकं खोबरं आहे ते तर आपल्याला भाजीला वगैरे वापरता येईल. तर एवढे घट्ट नारळ झालेत ते, त्याला अजिबात म्हणजे निघना. म्हटलं राहून दे सोड, कोणतीही वस्तू म्हणजे खराब करायला नको वाटते. तर आता मी जेवढे ओले नारळ आहेत त्याचं काय करणार आहे, तर खोबऱ्याच्या वड्या करणार आहे. आणि जे सुके आहेत ते मग काय आपल्याला भाजीला वगैरे सुकं खोबरं वापरता येतं. ज्यावेळी शेंगदाणे वगैरे आपले संपलेले असतात त्यावेळी सुकं खोबरं जरी वापरून आपण भाजी आमटी केली तर खूप छान होते. म्हणजे दरदरीतपणा घट्टपणा जो असतो तो भाजीला येतो. पण त्याला ते खूप वाळलेले असल्यामुळे निघणार, आणि ताप त्याचा पूर्ण असं व्यवस्थित बरा झालेला तो. आणि काल गेला परत रंगपंचमीला असं फुल्ल भिजून आलाय 4-5 तास. मग त्यामुळे त्याला परत फिरून ताप आलेला आहे. काल दिवसभर ताप होता, रात्री शेवटी दाखवून आणलं आणि आता जरा त्याला बरं वाटत आहे. मैत्रिणींनो, स्वामी पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी सेवा करा. काही नाही जमलं तर त्या दिवशी तर निदान तुम्ही सेवा ह्या करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.